आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोल्हापुरातील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जोरदार मागणी होत असतानाच आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या बैठकीचं नेतृत्व केलं। या बैठकीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला। या हत्तीणीला परत आणण्यासाठी फडणवीस सरकारही सकारात्मक आहे। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी मठानं याचिका दाखल करावी, सरकार सुद्धा याबाबत याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। तरी महादेवी हत्तीणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय, नांदणी मठाने महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी याचिका दाखल करावी। नांदणी मठासोबत सरकारही याचिका दाखल करेल। राज्य सरकार ताकदीनिशी नांदणी मठासोबत आहे। महादेवी हत्तीण परत यावी ही सर्वांची इच्छा आहे। हत्तीणीची निगा राखण्यासाठी सरकार मदत करेल। 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। यावरून हे स्पष्ट होतं की राज्य सरकार सुद्धा आता या हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मंत्रालयात सुरू असलेल्या या बैठकीकडे खरं तर नांदणी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं, परिणामी राज्याचंही लक्ष लागलं होतं। तरी आजच्या बैठकीला कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींसोबतच माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा उपस्थित होते। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी म्हटलंय, पेटा या संस्थेनं आर्थिक आमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे। महाराष्ट्र सरकारनं ज्या हत्ती वनतारा इथे पाठवण्यात आलेत त्यांची सध्याची काय परिस्थिती आहे याबाबत कोणतीही तपासणी केलेली नाही। विटा इथल्या श्रीनाथ मठाचा हत्ती 2023 साली वनतारा येथे घेऊन गेलेत। आज तो हत्ती तिथे आहे की नाही याबाबत सुद्धा संशय निर्माण झालेला आहे। या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही राज्यातील जवळपास 4 ते 5 पाळीव हत्ती मयत झाल्याचं सांगितलंय। सदरच्या गंभीर गोष्टीबाबत राज्य सरकारने सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वन विभागाला दिलेत। तरी आजच्या बैठकीत पाळीव हत्तींबाबत राज्य सरकारनं विशेष कायदा करणं आवश्यक असून त्या संदर्भात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली आहे। राज्य सरकारने जरी आज बैठक घेऊन सकारात्मकता दाखवली असली तरीही जोपर्यंत माधुरी हत्तीण नांदणी मठात परत येणार नाही तोपर्यंत अंबानी उद्योग समूहाच्या सर्व गोष्टींवर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात सुरू करणार असा इशारा राजू शेट्टींनी बोलून दाखवलाय। तरी मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाचं नांदणी ग्रामस्थांनी स्वागत केलं खरं, पण काही ग्रामस्थांनी सरकारनं निर्णय घ्यायला उशीर केल्याचं मतही बोलून दाखवलं। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।